हाय फ्रेंड्स, तर आहे ना ब्लॉगची सुरुवात त्यानं संध्याकाळीच केली. अभ्यासच करत होते कारण वेनसडेला माझा परत एक पेपर आहे. ट्यूसडेला सुट्टी आहे महावीर जयंतीची. रिदूला इथे झोका देत होती. तो झोपल्यानंतर आहे ना चहा पिला. त्यानंतर ब्लिंकिटवरून आहे ना सामान मागवलं कारण की बाहेर जायचा खूप आळस आलेला. म्हणजे मम्मी जाऊन आलेली भाजीपाला आणण्यासाठी, पण 2-3 सामान नाही भेटलं. ते ब्लिंकिट केलं आम्ही. भाजीपालाच होतं, दुसरं काहीच नव्हतं. तर परत त्यानंतर मी अभ्यास करत होती आणि रिदूची आणि इथे अक्षूची मस्ती चालू होती. रिदू तिकडून हसत होता, ही पण तिकडून हसत होती. अशीच त्यांची थोडे वेळ मस्ती चालली. त्यांची मस्ती झाली. मम्मी इकडे ना स्वयंपाक करत होती. स्वयंपाक झालं आम्ही जेवायला बसलो. जेवायला होतं आज चपाती, भाजी, छोले आणि खिचडी आणि हे सॅलेड होतं. जेवण तर खूप टेस्टी झालेलं. त्यानंतर डायरेक्ट सकाळी डायरेक्ट जेवणासाठी मेथीची भाजी बनवणार होती मम्मी. इथे लसूण सोलत होती, त्याचीच तयारी चालू होती. सर्वांच्या आंघोळी झाल्या त्या रिदूला सोडून. मी पटकन रात्रीचाच भात होता आणि मला भूक लागली होती म्हणून त्याच्यामध्ये मी छोले चावल मिक्स केलं. रिदू अजून पण 5-7 होता इथे. त्याने आंघोळ नव्हती केली आणि ते मच्छरच्या बॅटमध्ये बोट घालून तो खेळत होता. त्याला लय आवडतं, करंट पण बसत नाही. आंघोळ घातली, त्याला झोपी लावलं. परत मी अभ्यासाला बसली कारण की माझा सायन्सचा पेपर आहे. सायन्सचा पेपर जरा म्हणजे काय भरपूर हार्ड जातो, म्हणून अभ्यास चांगला करायचा होता यावेळेस. अभ्यास करतो. त्यानंतर मम्मींनी स्वयंपाक झाला आम्ही पटकन जेवायला बसलो. मेथीची भाजी खाल्ली, खूप टेस्टी झालेलं. परत मी अभ्यासाला बसली. आज दिवसभर मी नुसता अभ्यासच करत होती. मध्ये रिदूचा फोटोशूट पण केलेला, तो पण तुम्हाला बघायला भेटेल. बाय. थँक्यू.